नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वप्न पाहायला सगळ्यांनाच आवडते की नाही, परंतु स्वप्नात जर एखादी गोष्ट बघितली तर त्या गोष्टीची भीतीसुद्धा वाटून जाते. मग ही भीती, भय का वाटते? स्वप्न का पडतात? झोपेत सगळ्यांनाच स्वप्न पडतात असे नाही, तर काहींना झोपेत स्वप्न पाहिल्याशिवाय झोप पूर्ण होत नाही असे वाटते. स्वप्न न पडणारे सुखी, तर स्वप्नांनी भंडावून सोडून झोप अर्धवट राहणारे दुःखी असे सुद्धा आपण कधीकधी म्हणतो. स्वप्नात मृत्यू, अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा प्रिय व्यक्तीचा प्रेतयात्रा असे काही पाहिल्यास घाबरू नका. त्याच्या पाठीमागे काही शुभ संकेतही असू शकतात. जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे झोपेत सगळ्यांनाच स्वप्न पडतात असे नाही. काही लोकांना सहज स्वप्न पडतात. स्वप्न पाहिल्याशिवाय त्यांची झोपसुद्धा पूर्ण होत नाही असे वाटते. स्वप्न पडणारे, स्वप्न पाहणारे लोक सुखी असतात, तर स्वप्नांनी भंडावून झोप मोडून जाणारे लोक दुःखी असतात असे आपण म्हणू शकतो. परंतु स्वप्न पडणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी त्यांच्या मनात रुजलेल्या असतात. तसेच त्या अनेक गोष्टींच्या आठवणी त्या घटना स्वरूपात मनात घोळतात आणि मग त्याच सगळ्या गोष्टी रात्री स्वप्नात दिसणार. मग हे स्वप्न छान असेल तर हरकत नाही, मात्र जर हे स्वप्न एखादं वाईट स्वप्न पडलं तर झोपेतून जाग आल्यासारखी, जाग आल्यावरही दीर्घकाळ आठवणीत राहतं आणि मग मन आणि विचार अस्वस्थ होतात. माणसाला दिवसभर बेचैन करून सोडणारे हे स्वप्न असतात. विशेषतः स्वप्नात जर जवळच्या कुणाच्या तरी मृत्यूला बघितलं असेल, जवळच्या एखाद्या व्यक्तीचा अपघात बघितला असेल किंवा जवळच्या व्यक्तीचा आजारी पाहिलं असेल, आजारपण पाहिलं असेल, पुढे काय होईल ही भीती आणि चिंता वाटून त्या स्वप्नाचा अर्थ आपण दिवसभर शोधत असतो आणि मग त्या ओघानेच आपल्याला अनेक विचार आणि अनेक कल्पना सुचायला लागतात. पण स्वप्नशास्त्र मात्र याबाबत खुलासा करताना वेगळंच काहीतरी सांगतं. मृत्यूला मी घाबरत नाही असं म्हणणारे सुद्धा अनेक लोक स्वप्नात जर स्वतःचा मृत्यू बघितला, स्वप्नात जर स्वतःला आजारी बघितले तर मात्र बिथरतात, घाबरतात. स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणं हे शुभ आहे. खरं तर मोठे संकट दूर होईल. म्हणजे जर तुम्ही स्वतःला मृत्यू अवस्थेत बघितलं असेल तर घाबरू नका. तुमच्यावर येणारं, आगामी काळात येणारं मोठं एखादं संकट दूर होण्यास मदत होईल, असा हा स्वप्नाचा अर्थ असू शकतो. हे स्वप्न शुभ असू शकते. एखाद्या व्यक्तीचा वियोग, मृत्यू सहन होत नाही. एखाद्या व्यक्तीला मृत्यू, वियोग सहन होत नाही, स्वाभाविक आहे. भीती वाटतेच, परंतु आयुष्य वाढवून, त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं आयुष्य वाढवून येणारं संकट मात्र दूर झालेलं असतं. असा सूचक त्या स्वप्नाचा अर्थ असू शकतो. मृत व्यक्ती स्वप्नात येत असेल तर एखाद्या व्यक्तीची प्रेतयात्रा दिसत असेल तर ध्येयाच्या अगदी आपण जवळ आहात, घाबरू नका. आपण आपल्या ध्येयाच्या जवळ असून ध्येयाच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार असा या स्वप्नाचा संकेत आहे. स्वप्नातील आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे पहाटे पडलेली स्वप्न तसे पाहता खरे होताना दिसतात. जवळच्या व्यक्तीला संकटात पडणारच असेल असाही त्यामागे संकेत असू शकतो. या व्यतिरिक्त अजूनही काही स्वप्न असतात. या स्वप्नांचे अर्थ वेगवेगळे असतात. स्वप्नात आता तुम्ही जर झाडू पाहिला तर त्यातून तुम्हाला धनप्राप्ती होणार असा संकेत मिळतो किंवा पैसे कमवण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील, तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल असाही अर्थ या स्वप्नाचा असू शकतो. एखाद्या स्वप्नात तुम्ही समुद्रकिनारी फिरत असल्याचं दिसल्यास तुम्हाला संकटाची चाहूल लागणार असा या स्वप्नाचा अर्थ होतो. तेच तुम्ही जर जहाजावर फिरत असाल तर मात्र तुम्हाला आयुष्यात भरपूर प्रवास घडणार आहे, दूरवर जावे लागेल असाही याचा अर्थ होतो. तेच समुद्रात तुम्ही जात आहे व असे दिसले तर त्यातून तुम्हाला द्रव्यलाभ व धनप्राप्ती होईल असा संकेत असू शकतो. तुम्ही भरलेल्या तुमच्या घरासमोर नदी वाहतीये असं जर दिसलं स्वप्नात काहीतरी नवीन उद्योग सुरू करून तुमची कीर्ती वाढेल व तुम्हाला मानसन्मानाची प्राप्ती होईल असा या स्वप्नाचा संकेत असू शकतो, स्वप्नाचा अर्थ असू शकतो. तुमच्याकडे पाऊस भरपूर पडताना दिसतोय आणि पूर आलाय, अशा वेळेस रोगाची व संकटाची चाहूल लागणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ असू शकतो. शेतातून खूप पाणी वाहताना दिसले असेल तर नक्की तुम्हाला धनलाभ झाल्याशिवाय राहणार नाही असा याचा संकेत आहे. मात्र तुम्ही जर विहिरीतून पाणी काढत असाल
असं बघितलं तर तुम्हाला द्रव्य लाभ होईल असा संकेत मिळतो, किंवा एखाद्याचं लग्न होईल, किंवा सासूकडून धनलाभ होईल असाही या स्वप्नाचा अर्थ असू शकतो. तुम्ही जर स्वप्नात निरभ्र आकाश पाहत असाल तर तुम्हाला धनलाभाचे संकेत मिळतात. आता हे आपण काही स्वप्नांचे संकेत पाहिले. स्वप्नांमध्ये मानसशास्त्र मात्र काय वेगळं सांगतं हे बघूया. माणसाच्या विचारांचं जर प्रतिबिंब काय असेल तर ते म्हणजे आपल्याला दिसलेलं स्वप्न. आपल्या संपूर्ण जीवनात किंवा दिवसभरात अपूर्ण राहिलेल्या ज्या इच्छा असतात, जे आपल्याला करायचं होतं किंवा करणार आहोत, हे आपण करू शकलो नाही, या सगळ्या गोष्टी तर आपण स्वप्नात पाहत असतो. स्वप्नात त्या दिसत असतात. त्यामुळे स्वप्नांचा अर्थ लावण्यापूर्वी आपल्याला कोणत्या वेळी स्वप्न पडलं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावेळेस ती विचारात घेतलं गेलं पाहिजे. त्यावेळची आपली मनस्थिती सगळ्याचाच विचार आपण केला पाहिजे. केव्हा कुठे या स्वप्नाचा अर्थ काय आहे याचा उलगडा करण्यास आपल्याला मदत होईल. दिवसाची स्वप्न अर्थहीन असतात, तर पहाटे पडलेली स्वप्न मात्र अर्थपूर्ण असतात. कारण गाढ झोप ही दुपारच्या स्वप्नात नसते. आजूबाजूला जे घडतंय, जे आवाज आपल्या कानावर पडतात, ऐकू येतात, त्या संपूर्ण घटना स्वप्नरूपात चित्रात दिसतात. तसे स्वप्न आपण दुपारचे स्वप्न पाहतो. तेच मात्र पहाटेला ज्यावेळेस आपण स्वप्न पाहत असतो त्यावेळेस खरी खरी अर्थपूर्ण स्वप्न आपल्याला पडू शकतात. दुपारची स्वप्न तितकी महत्त्वाची नसतात. स्वप्न पडताना तुमची मनस्थिती कशी आहे यावरही त्या स्वप्नाचं स्वरूप अवलंबून असू शकतं. मनस्थिती जर तुमची दुःखी असेल व तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत असाल, मनस्थितीत असाल, तर त्याच स्वरूपाची स्वप्न तुम्हाला दिसतात. त्याच स्वरूपाचे स्वप्न तुम्ही बघतात. त्याच स्वरूपात आपल्याला स्वप्नांचा अर्थ अशा वेळेस लावणंसुद्धा कठीण होऊन जातं. अशा वेळी आपण करत असलेल्या विचारांचं प्रतिबिंब हे स्वप्न असतं. ते विचार झटकून टाकावे आणि चांगलं वाचन करावं, चांगलं संगीत ऐकावं आणि आपल्या मनाला प्रसन्न ठेवावं. ज्यायोगे मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर तुम्हाला पडणारी स्वप्नसुद्धा तुम्हाला हवीहवीशी वाटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच कुठलेही स्वप्न पडले तर त्याचा काय अर्थ, काय संकेत मिळणार आहे या स्वप्नातून हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये शेवटी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.